चारोसे तालुका दिंडोरी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर मुलगी गरोदर राहिल्यानं पीडित मुलीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून अत्याचार करणाऱ्या संशयितासह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबरोबरच पास्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे। दरम्यान संशयित आरोपींना दिंडोरी न्यायालयात हजर केले असता 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। याबाबत घटना अशी की अल्पवयीन मुलीची आई यांनी वणी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची अल्पवयीन मुलगी ही सायंकाळी 7:45 वाजेच्या दरम्यान संशयित आरोपी नवनाथ मोहन गायकवाड यानं लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध करून त्यात तीस गरोदर केले। तसेच तिच्यावर वारंवार संशय घेऊन तू काळी आहेस, मला गोऱ्या मुली आवडतात, तू उगाच माझ्या आयुष्यात आली आणि तुझ्यामुळे मला जेलमध्ये जावे लागेल असं म्हणून सारखा मारझोड केल्यानं तसेच संशयित आरोपीचे आईवडील मोहन कचरू गायकवाड आणि जनाबाई मोहन गायकवाड यांनीही पीडितेस वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्यानं त्याला कंटाळून अल्पवयीन पीडितेनं चारोसे येथील राहत्या घरात लोखंडी अँगलला स्कार्पच्या सहाय्यानं गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले। तसेच मोहन गायकवाड आणि जनाबाई गायकवाड यांनी पीडित मुलगी ही अल्पवयीन असल्याची माहिती असूनही तीस आणि मुलगा नवनाथ मोहन गायकवाड यास अपप्रेरणा देऊन त्यांच्या राहत्या घरात आश्रय दिला। तसेच पीडितेचे आई वडील यांना मुलीस जिवंत ठेवायचे असेल तर येथून निघून जा, नाहीतर तिला आम्ही मुलीसह तुम्हाला संपवून टाकू असा दम दिला। आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह पोस्को अंतर्गत वणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून अधिक मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी नवनाथ गायकवाड याने 2022 मध्ये याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता। यावेळीही त्याच्यावर पास्को अंतर्गत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे अधिक तपास करत आहेत। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, NTV न्यूज मराठी, वणी, नाशिक।